विक्रांत थांबा, हे घ्या, खाऊन घ्या. साहेब आता खरंच मला नकोय, मी जरा घाईत आहे. मी काही ऐकणार नाही तुमचं. बसा बरं. या. ईशा नव्हती तेव्हा माझ्या हातूनच खात होतात ना फळं. आज ईशा नाहीये तर केवढे डिस्टर्ब झालात तुम्ही. मला पूर्वीचे दिवस आठवले. राजनंदिनी दिसली नाही की असेच अस्वस्थ व्हायचात तुम्ही. साहेब कशाला त्या सगळ्या आठवणी काढताय? तुम्हाला पटो अथवा न पटो, पण मला तिच्यात राजनंदिनीचा भास होतो. हेच सांगायचंय मला तुम्हाला. चिडू नका, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मी हे सगळं. काही काही अशा गोष्टी घडल्यात ना की माझी खात्री पटत चालली की ईशा हीच राजनंदिनी आहे. हो, म्हणून तर माझी सगळी इस्टेट मी तिच्या नावावर करणार होते. माझी सगळी मालमत्ता मी राजनंदिनीला दिली असं वाटून समाधान मिळालं असतं मला. विक्रांत, मला जे ईशाबद्दल वाटतंय तसं तुम्हाला तिच्याबद्दल कधीच वाटलं नाही का हो? साहेब मी नेहमीच म्हणत आलोय की ईशा ही ईशा आहे आणि राजनंदिनी ही राजनंदिनी होती. मला वाटलंच होतं तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही. पण मी असं कधी म्हटलं? म्हणजे म्हणजे कालपर्यंत ईशा ही ईशाच आहे असं मला वाटत होतं. पण काल ती ज्या पद्धतीने बोलली, ज्या पद्धतीने तिने निर्णय घेतला, ते सगळं बघून मला असं वाटलं की मी क्षणभर राजनंदिनीला तर बघत नाही. खरंच विक्रांत? नाही, माझाही त्यावर विश्वास बसत नव्हता आई साहेब. म्हणून आज सकाळी माझी जरा चिडचिड झाली. खरं म्हणजे आज ती समोर आली असती तर मला राजनंदिनी आली असंच वाटलं असतं, पण ती घरात नाहीये. बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा तिच्यात राजनंदिनीचा भास होतोय. मला तर वाटतं ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. मला पुनर्जन्म असं नाही वाटत आहे साहेब, पण काहीतरी साम्य तर दोघींमध्ये नक्की आहे. तुम्हाला आठवतं, दादासाहेबांना त्यांची प्रॉपर्टी राजनंदिनीच्या नावावर करायची होती, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. अगदी काल ईशाने दिला, अगदी तसाच. हो, आठवतं ना. ईशा आल्यापासून मला राजनंदिनीची आठवण क्षणोक्षणी होते. त्यावेळेस दादासाहेबांची इच्छा पूर्णच राहिली होती. राजनंदिनी गेली आणि हे सुद्धा. खरं म्हणजे दादासाहेबांना तेव्हाच सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीच्या नावावर करायची होती. त्यावेळेस जर दादासाहेबांनी राजनंदिनीचं ऐकलं नसतं तर त्यांची इच्छा अपूर्ण राहिली नसती आई साहेब. त्यांना असं वाटलं की ठीक आहे, लहान आहे राजनंदिनी, नंतर मोठी होईल, समजूतदार होईल, तेव्हा आपण तिच्या प्रॉपर्टी नावावर करू. पण दैवाच्या मनात काय असतं आपल्याला कोणालाच माहिती नसतं आहे साहेब. अखेर प्रॉपर्टी, दादासाहेबांची इच्छा, या सगळ्या गोष्टी अपूर्ण ठेवून राजनंदिनी निघून गेली देवाकडे. म्हणून मला काय वाटतं आईसाहेब की आपल्या मनात एखादी गोष्ट येते ना तेव्हा ती पटकन करून टाकायची, कोणाचं ऐकायचं नाही, नाहीतर मग हे असं होतं. त्यावेळेस राजनंदिनीला तिचा हक्क मिळू शकला नाही. एकदा माणूस गेला की सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर आपोआप निघून जातात, आपल्या मनाला बोझ देत राहतात. आप अंदर आए कैसे? सिक्योरिटी को फोन करना पड़ेगा, रुको। साहब से मिलना है।
कौन साहब? विलास झेंडे साहब। झेंडे सर? उनसे क्या काम है? या अली, वो तो मैं उन्हीं को बताऊंगा। जाने दो मुझे। आपको पता है वो कहाँ बैठते? अंदर कहाँ जाओगे? मेरे पैर मुझे अपने आप उनके पास लेके जाएंगे। मिल जाएंगे वो। देखो ये ऑफिस है, ऐसे भटक नहीं सकते आप, समझे? FM काय चाललंय? हे कोण आहेत? झेंडे सरांना भेटायचे त्यांना आणि न विचारता आत घुसलेत. आप यहीं पे वेट कीजिए, झेंडे सर फ्री होने के बाद आपसे मिलेंगे. ओके? मैं रुक नहीं सकता, जरूरत नहीं है, मुझसे बस बोलो। हाँ पीर बाबा ने भेजा है। झेंडे कोण आहेत? ये फिल्म जरा चाय दो. या आइए. इथे असं पण सगळं होतं होय? समय बहुत खतरनाक चल रहा है। जिंदगी में तलातुम आने वाला है, क्या? तूफान आने वाला है। सर क्या? ये फिल्म झालं? निघ. निघ. क्या बोले पीर बाबा? किसके ऊपर बिजली गिरेगी, कौन दरिया में डूबेगा, ना मैं जानू ना तुम। या अली, पीर बाबा ने कुछ संदेशा भेजा है क्या? ये तला तुम लाएगी एक औरत, औरत से बच के रहना, ऐसा पीर बाबा ने कहा है। रुपाली, काय म्हणले मोहिते काका? अगं ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं. काय? हा, आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर. बेलवर? कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून. अगं पण हॅलो आई. हॅलो ईशा, कुठेस तू? अगं काय आहे, तू इथे राहायला आलीस आणि बाहेरच जास्त आहेस. आले. बरं ऐक, येताना ना लिंबू आणि मिरच्या घेऊन ये. तुझे बाबा सगळ्या भाज्या घेऊन आले, तेवढं मात्र विसरले. बरं, आणते. हा, आठवणीने आण. रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनी गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार. अगं कदाचित त्याला त्याच्या घरच्यांनी सोडवलेलं असावं ना. पण त्याचंही नाव गजा पाटीलच असेल. कदाचित त्याचंही नाव गजा पाटीलच आहे, म्हणून तुझा जास्त गोंधळ उडाला ईशा. अगं सरांनी काहीच केलं नसावं. तुला असं नाही वाटत आहे का की तू या सगळ्याचा जरा जास्तच विचार करतेस? अगं काही काय रुपाली, किती क्लिअर आहे हे. मी कुठे जास्त विचार करते, तुला कळत कसं नाहीये? त्या गजा पाटीलला काहीच शिक्षा न देता सोडून दिलं, ह्याचा काय अर्थ होतो? आणि मुळात तो निर्दोष आहे हे कोणी ठरवलं? तू म्हणतेस तसा आपण विचार जरी केला ना, तरी सुद्धा हे सगळं प्रकरण विक्रांत सरांनी घडवून आणलंय. याचा तुझ्याकडे काही ठोस पुरावा आहे? मग आधी पुरावा मिळव, मग बघूया आपण. आत्ता या सगळ्याचा जास्त त्रास नको करून घेऊस. आईचा फोन आलेला ना, निघूया. विक्रांत, खूप वाईट होणार आहे आपला. तुफान येणार आहे, तुफान. भयंकर काहीतरी घडणार आहे. काय? हो, तुला पुढे खूप धोका आहे. बाईपासून सावध राहा असं पीर बाबाने सांगितलं. अरे दिवसभर बायकांच्या घोळक्यात वावरत असतो मी. सगळ्यांना बरोबर मॅनेज करतो. ईशा, आईसाहेब,
मायरा, सोनिया वहिनी, कुठल्या बाईपासून सावध राहू? चेष्टा करू नकोस, हा गंभीर आहे हे. नाहीतर पीरबाबांनी त्यांचा माणूस इकडे मुंबईला पाठवला नसता. हे बघ, मी फोन केला नाही, मला तिकडे बोलवलं त्यांनी. म्हणजे कौल किती किती वाईट लागला असेल बघ. जास्त मनावर घेऊ नको रे. आणि खूप वाईट घडलं तर हे बघ, असल्या गोष्टी मी मनावर घेत नाही झेंडे. मी तर माझी पुढची खेळी खेळलो सुद्धा. कसली? आईसाहेबांना पिन मारली की त्यांची प्रॉपर्टी ईशाच्या नावावर लवकरात लवकर करणं किती आवश्यक आहे त्यांना पटवून दिलंय मी. आपल्याच घरातलं जुनं उदाहरण दिलं, दादासाहेब आणि राजनंदिनीचं. आता फक्त त्या काय करतात? हे बघ, मी याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. तुझा काळ खूप वाईट चाललाय सध्या. मला पीरबाबाला भेटून आलंच पाहिजे. कार आणि कंटेनरचा अपघात, दिनेश गावडे यांचा मृत्यू. म्हणजे माझ्या समोर ज्या माणसाला आणलं असतो गजा पाटील. तो माणूस दिनेश गावडे होता, गजा पाटील नव्हता. विलासने फारच टेन्शन घेतलं. संकट येणार आहे माझ्यावर. पीरबाबा खरंच बोलत असेल का? नाही, मी हार मानणार नाही. पीरबाबा वाटेल ते सांगू दे, पण गेली 25 वर्ष ज्या गोष्टीसाठी मी वाट बघत होतो, ती गोष्ट हा विक्रांत नाही, गजा पाटील इतक्या सहजाचं हे सोडणार नाही. बाकी ईशा बेबीने नशीब काढलं बघा. हो, म्हणूनच विक्रांत सरंजामींसारखा नवरा मिळाला. देव माणूस आहेत होते. अहो निमकर, तुम्हाला म्हणून सांगतो, ही जी श्रीमंत मंडळी असतात ना, ती आपल्यासारख्या गरिबांना अगदी किड्या मुंग्यासारखे समजतात, एकदम फालतू. पण आपले विक्रांत सरंजामी म्हणजे एकदम देव माणूस. म्हणजे आपल्याशी बोलतात, आपल्याशी गप्पा मारतात, हो की नाही ईशा? अरे त्यांची फॅमिली तर आपल्या संगत होळी पण खेळली. एवढी मोठी माणसं, पण जरा पण इगो नाही. ईशा, ऐकतेस ना तुझ्या सासरच्यांबद्दल ही लोक किती प्रेमाने बोलतायत. ईशा, तू गप्प का? अगं, तुझं अभिनंदन करायला आलोय आम्ही. ईशा अभिनंदन. अगं, सरंजामींच्या घरी अगदी शोभून दिसतेस हो तू. तुझे विचार पण त्यांच्यासारखेच मोठे आहेत. हे बाकी एकदम करेक्ट आहे ईशा. आता विक्रांत सरांना परत घेऊन ये आपल्या चाळीत. आम्हाला लय आवडतात ते. आणि नाव पण किती मोठं आहे त्यांच्या, विक्रांत सरंजामी. आणि माणूस पण नावासारखाच, एकदम सच्चा. अगं ईशा, हळू. अरे सोनिया, सोनिया, ओ हाय. सोनिया, हल्ली खूप विचार करत असतेस ना तू. नॉट गुड फॉर युअर हेल्थ. म्हणजे काय? नाही म्हणजे आधी कसं तू सारखं सारखं पार्लरची अपॉइंटमेंट घ्यायचीस, फ्रेंड्स बरोबर टाइमपास करायला जायचीस. हल्ली ते सगळंच बंद आहे का? हो, म्हणजे घरातच इतका ड्रामा चालू आहे ना की मला बाहेर कुठेही जायची गरज नाही. ड्रामा? हो, आज सकाळी ब्रोइनलोनी काय केलं? दादाने? ऑन सोनिया, दादा वॉज अपसेट यार. माय फ्रेंड वहिनीला मिस करत होता तो. मिस?
सगळा ड्रामा होता असं मला वाटतंय जयदीप. म्हणजे दादा माय फ्रेंड वहिनीला मिस करत नव्हता. त्याने जे काही सकाळी केलं ते सगळं आपल्याला खोटं खोटं दाखवायला केलं. इज दिस व्हॉट यू मीन? येस, दिस इज व्हॉट आय मीन जयदीप. का का करेल तो असं? त्याचा काय वेळ जात नाहीये का? हे बघ सोन्या, दादाला भरपूर कामं असतात. ओके, त्यांचा गोल काहीतरी वेगळा आहे जयदीप. आय एम टेलिंग यू. त्यांना आवडलेलं नाहीये हे ईशाचं वागणं, तिचं ते प्रॉपर्टी न घेणं आणि त्याला का नाही आवडणार ते? काय बोलतेस तू? जी प्रॉपर्टी सगळी त्याच्या नावावर होऊ शकली असती ती त्याने स्वतःहून करून दिली नाहीये. त्याला काय इंटरेस्ट असणार आहे त्यात? हेच इंटरेस्ट प्रॉपर्टीचाच असणार आहे जयदीप, हे नक्की आहे. सोन्या हे बघ, जर का तू परत परत दादाविषयी आणि त्याच्या इंटेन्शन विषयी बोलत राहिलीस ना तर मी यापुढे तुझ्याशी बोलणार नाहीये. जयदीप, चिडचिड करून काही उपयोग नाहीये. जस्ट थिंक, या घरात जो काही बदल होणार आहे ना तो फक्त आणि फक्त ईशामुळेच होणार आहे आणि तो लवकरच होणार आहे, हे लिहून घे. अगं ईशा, ईशा, अगं कुठे लक्ष आहे तुझं? बटाटे सोल आणि चिरून दे ना पटकन मला. कसला विचार करतेस तू एवढा? आई, समज एक गाव आहे हा, आणि त्या गावात एक माणूस आहे जो प्रचंड परोपकारी आहे. हं. त्या गावातले सगळे गावकरी त्याला देव माणूस मानतात, कारण तो सगळ्यांचं भलं करतो. पण एक दिवस सगळ्या गावकऱ्यांना कळतं की त्या माणसाचा एक दुसराही चेहरा आहे. तो माणूस लोकांवर अत्याचार करतो, तो खोटं बोलतो, गोष्टी लपवतो. तर तर काय? तर आई, मला असा प्रश्न पडलाय की त्या गावकऱ्यांनी हे सगळं कळल्यावर आता काय करायचं? अगं तुला काय बोलते प्रश्न पडतात? तू बटाटे दे लवकर. आई सांग ना मला, तू स्वतःला त्या परिस्थितीत घालून विचार करून मला सांग की काय करायचं त्या गावकऱ्यांनी. आता तो जर माझ्याशी चांगला वागला असेल ना तर आपण पण मत चांगलं ठेवायचं त्याच्याबद्दल. असं नाही, तो जर लोकांवर अत्याचार करत असेल तर त्याला सगळ्यांनी विरोध केलाच पाहिजे. हो, पण तो सगळ्यांची चांगलं वागत असेल तर विरोध कशाला करायचा? कारण तो एका बाजूने वाईट सुद्धा वागतोय. हो, पण तो त्यांच्याशी वाईट वागत असेल तर ठीक आहे, पण तो माझ्याशी चांगला वागत असेल तर आपण आपलं मत कशाला बदलायचं? हे बघ पुष्पा, जो माणूस खोटं बोलतो, गोष्टी लपवतो, इतरांवर अत्याचार करतो, तो माणूस मुळात चांगला असूच शकत नाही. असं काही नाही. सरसकट सगळेच जण अशी असतात असं नाही. हे बघ ईशा, तो माणूस तुझ्याशी जर चांगला वागत असेल ना तर तुझं मत तू चांगलं ठेवलं पाहिजेस त्याच्याबद्दल. आणि मी तर म्हणेन, कधी कधी ना आपल्याला आपल्याशी चांगल्या वागणाऱ्या माणसाची सुद्धा नियत कळत नाही. म्हणजे एकदम सगळ्यांवर विश्वास टाका असं नाही म्हणत मी, पण डोळे मात्र उघडे ठेवायचे. तुला काय वाटतं ईशा? बाबा हो, मला काहीच कळत नाहीये म्हणून तर तुम्हाला विचारलं ना. पण तू हे का विचारतेस? ते मी आणि रुपाली इंटरनेटवर एक कार्यक्रम बघत होतो बाबा. त्यातल्या एका एपिसोड मध्ये अशी गोष्ट दाखवली. त्याचा जो शेवट असतो ना तो प्रेक्षकांनी ठरवायचा असतो, आणि म्हणूनच मी विचार करत होते. आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपवरती आमचे विचार टाकतोय. एवढंच ना, मग तू माझं मत टाक की कुणाचंही ऐकून आपण आपलं मत बनवायचं नाही, स्वतःचा अनुभव घ्यायचा. आणि माझंही मत टाक. आणि आपल्याला जर एखाद्या माणसाबद्दल इतर लोक चुकीची किंवा वाईट माहिती देत असतील तर आपणही एकदम पटकन विश्वास नाही टाकायचा, पण दुर्लक्षही नाही करायचं. कधी कधी काय होतं, एखाद्या माणसाबद्दल इतर लोक आपल्याला चक्क चुकीची माहिती देतात, त्यावरून आपण आपलं मत बनवणं हे बरोबर होतं का? अरे हो ईशा, तुला नाही का तो एक मागे एकदा वेळा माणूस सारखा फोन करून काहीतरी वाईट साईड सांगायचा? मला अगं तो नाही का, विक्रांत सरांबद्दल तुझ्याशी काहीतरी सारखं सांगायचा, सगळं ते वाईटच असायचं. पण नंतर विक्रांत सर आपल्याशी ज्या पद्धतीने वागले त्यावरून तो सांगणारा खोटारडा होता हे सिद्धच झालं ना. हो,
तो माणूस आहे ना, त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं पाहिजे, जावई बापूंबद्दल असं बोलतो म्हणून. आई मी आलेच. अगं कुठे चालली आहेस तू? आलेच आई. अगं कुठे चालली आहेस?